नमस्कार, सुप्रभात मित्रांनो. रात्रीचे 11 वाजलेत. घरी आलो. नमस्कार, सुप्रभात मित्रांनो. आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. सकाळचे 9:15 वाजलेत मित्रांनो. आता पार्किंगला आहे मेन रोडला तातोड्याच्या इथं. गाडी खाली होणार आहे, पण आपल्या अगोदर कालचीच एक गाडी आहे 12 टायर, ती खाली करत आहे हमाल लोक. साधारण माझ्या अंदाजाने 11-12 वाजेपर्यंत आपली गाडी लावायला पाहिजे, होईल खाली. एकतर मेन म्हणजे आपल्या गाडीची ऑर्डरच नाही. सकाळी उमेश शेठ नाही, ते गावाला गेलेत. अमृत शेठ आले होते, त्यांनी मला पहिलेच सांगितलं तुमच्या गाडीची ऑर्डरच दिलेली नाही, म्हणजे त्या मिलमधून. तरी गाडी कशी पाठवली. परत भाड्याचं पण लफडं झालं. भाडं जास्त लावून पाठवलं. म्हटले मी 2400च्या पुढं म्हटलं तुम्हाला भाडंच नाही देणार, काय असेल ते पहिलं बोलून घ्या तरच तुमची गाडी खाली होईल. मग ट्रान्सपोर्टवाल्याला फोन लावला. ट्रान्सपोर्टवाल्याने बोलला समोरच्या पार्टीशी, आणि ट्रान्सपोर्टवाल्यांनी सांगितलं की 2400नीच भाडं घ्या तुम्ही, जास्त घेऊ नका. प्रॉब्लेम सॉल्व झाला. आता मग ते अमृत शेठ म्हटलं ठीक आहे, म्हटलं तेवढी एक गाडी खाली झाल्यानंतर गाडी खाली करते. तर बघूयात आता 11 साडे 11 पर्यंत लावतील माझ्या अंदाजाने. 1-2-2.5 तास तरी लागतील त्या गाडीला. त्याच्यानंतर गाडी खाली झाल्यानंतर मग आपल्याला एशियन पेंटला जायचं आहे. आता नागेशला सांगून ठेवलं, पण नागेशकडे पण पोरं नाहीत गाडी बांधण्यासाठी. पण म्हटलं काहीतरी ॲडजस्ट करतो. आता गाडी खाली झाली की त्याला फोन करूयात आणि जाऊयात. आता पहिले नाश्ता करून येतो, भूक लागले तर येऊयात, नाश्ता करून येऊयात पहिले. मित्रांनो, दुपारचे 1:15 वाजले. अजून मी तिथं पार्किंगच्या इथंच थांबलोय. अजून आपल्या गाडीचा नंबर नाही आलाय. त्यांचं जरा ह्या गाडीची ऑर्डर नव्हती तरी गाडी पाठवली होती, त्याच्यामुळे जरा प्रॉब्लेम चालू आहे. बोलणं करत येते. पहिलेच भाड्याचं लफडं झालं, पण ते भाड्याचा विषय मिटला सगळं. नंतर ते ऑर्डर नसताना गाडी पाठवतात, त्याच्यावरून चाललंय. गाडी खाली करून देतो म्हटले, काय अडचण नाही आहे. पण आता किती वाजते ते सांगता येत नाही. आत्ताच बोलणं केलं शेटची. म्हटलं माझी काही चुकी यायच्यात, मला काय माहीत नव्हतं त्याच्याबद्दल. इथून पुढं पहिल्या भरायला गेलो की तुम्हाला विचारत जाईल तरच हे करता येईल. कारण की तिथून असं होतं, आता ही माझ्या बरोबरच माझ्याच समोर 2दा-3दा असं झालं की भाडं म्हणजे ऑर्डर नसताना गाडी पाठवतात, त्याच्यामुळं प्रॉब्लेम आहे जरा चालू आहे. तर ते शेट जरा वैतागलेले होते आज त्यांच्यावर. तर त्यांचं बोलणं चालू आहे. करून घेतो म्हटलं मी गाडी खाली, पण त्यांच्याशी बोलणं चालू आहे. आता प्लायवूडची गाडी लावली एक खाली करायला त्यांनी. एक सकाळी पहिलं 12 टायर होती, ती खाली केली. त्याच्यानंतर एक प्लायवूडची गाडी होती, ती खाली करायला लावली. बहुतेक ती गाडी झाल्यानंतर आपली गाडी घेतील असा अंदाज आहे. आता बघूया काय होतं आणि काय नाही. भूक लागली, जेवायला जायचं. एकदा गाडी खाली करायला लावल्यानंतर जेवायला जाता येईल. इथं काय दिसत नाही हॉटेल समोर वगैरे. इथं नाश्ता, वडापाव, भजीपाव हेच भेटतं. त्याच्यामुळं तिथं दुकानाच्या बाजूला आहेत हॉटेल वगैरे. तर गाडी तिथं खाली करायला लावलं, जाऊयात मित्रांनो जेवायला. किती वाजता काय माहिती, कारण की एशियन पेंटला पण आजची ऑर्डर डिफॉल्टमध्येच जाईल. 5 वाजेपर्यंत एंट्री झालं तरच आजच्या यायला भरती, नाही तर उद्यावरच गेली. बघूयात आता खाली करायला लावल्यानंतर पुन्हा शेटला फोन करूयात. नंतर शेट बोलतील तिथं एशियन पेंटमध्ये, मग समजत जायचं का नाही. तर बघूयात मित्रांनो किती वेळ लागतो आणि काय होतं ते. 2:45 वाजलेत मित्रांनो दुपारचे. समोर आपली गाडी दिसती. दुकानात आलोय आता मी. समोर ही प्लायवूडची गाडी खाली होते, त्याच्यानंतर आपली गाडी खाली करायला घेणार. थोडीशीच राहिली, एक 10-15 मिनिटात होईल गाडी ती, की लगेच आपली गाडी लावायची. आता 2:45 वाजले म्हणते 5-6 वाजतील आपल्याला साधारणपणे. इथंच 6 वाजल्यानंतरच आपले खाली होईल. आपल्याला जायला फार उशीर होईल. शिरवळला जायला 9 वगैरे वाजतील. बघू आता कुंदन शेठला फोन करूयात.
आणि त्याच्यानंतर ठरवूयात कसं करायचं. नाही तर परत मार्केटला गाडी नेऊयात आणि सकाळी लवकर निघून आपलं रेग्युलर आपलं जायला लागेल. बघू, शेटला फोन केल्यानंतर काय म्हणतात ठरवूयात. कारण की आज तर काय एंट्री होणार नाही, ते उद्यावरच गेली आता एंट्री. शेटला फोन केल्यानंतर सांगतील शेट, तसं करूयात मित्रांनो. गाडी खाली होती बघा मित्रांनो. ते म्हणतात आम्हाला लोक की ड्रायव्हर शूटिंग काढते आणि शेटला पाठवते, व्यवस्थित गाडी खाली करत नाही म्हणून. आरती गाडी झालेली आहे, होईल 1 तास 1.5 तास लागेल अजून गाडी खाली व्हायला पूर्ण. मित्रांनो 6 वाजले संध्याकाळचे, गाडी वगैरे खाली झाली आपली. आता चाललोय शिरवळला गाडी लावायला. आजची तर काही एंट्री होणार नाही, उद्यावर गेली ती एंट्री. नागेश म्हटला उद्या सकाळी करतो मी एंट्री. तर आता आलोय बालेवाडीला आहे. उशीर झाला आज खूप, ते थोडा प्रॉब्लेम झाला सगळ्या गोष्टीचा. त्याच्यामुळं ते भाड्याचं लफडं, परत ऑर्डर नव्हती त्यांची, त्याच्यामुळं लफडं. त्याच्यामुळं जरा टाइम लागला. आता मला घरी येता करता माझ्या ते 11 ते 12 तरी वाजतील. कारण की आता इथून जायचं, कधी पोचणार मी, आणि नेमका ट्रॅफिकचा टाईम आहे सगळा. नवले ब्रिजपर्यंत मला ट्रॅफिक लागत, त्याच्यानंतर मग काय प्रॉब्लेम नाही. तर जाऊयात मित्रांनो, पहिले गाडी सोडून येऊयात. मित्रांनो रात्रीचे 11 वाजलेत. घरी आलो. घरी साधारण 9:30ला चालू, 9:30 पावणे 10च्या दरम्यान आलो. जरा फ्रेश झालो, जेवण वगैरे केलं, बसलो, गाडी लावली आणि नागेशकडे चावी वगैरे देऊन आलो. आणि तिथून यायला पण मला लवकर गाड्या भेटल्या, त्यामुळं जास्त वेळ नाही लागला, लवकर पोचलो घरीवर. आता उद्या सकाळी एंट्री करणार आहे नागेश. 8-9 वाजेपर्यंत एंट्री करेल तो. त्याच्यानंतर मग कधी उद्या वरती काय सांगता नाही येणार, पण संध्याकाळ नाही तर रात्रच होईल गाडी भरता. एक तर परवा निघून येतं काय अजून ठरलं नाही. आता उद्या बोलू कुंदन शेट वगैरेची आणि कधी निघायचा. कारण की मध्ये आता रविवार पण येतोय, त्याच्यामुळे निघायचं आता काय प्लॅनिंग नाही आहे, कधी जायचं वगैरे काय करायचं. तर बघूयात आता काय होतं आणि काय नाही मित्रांनो. तर आजचा व्हिडिओ मित्रांनो इथं समाप्त करतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. शुभरात्री. जय महाराष्ट्र. जय हिंद.